पक्ष चोरणं, मत चोरणं, SIR चोरणं आणि आता राम मंदिराचा निधी पण चोरणं हे करायला लागले. भास्कररावने बोलतो. भास्करराव बघा, भास्करराव आपण मांडलेला मुद्दा अल्पकालीन चर्चा ही उद्या घेण्यात येईल. एक अध्यक्ष आहे आले का? हे बघा सर्व लक्षवेधी खालती बसल्याशिवाय मला काही ऐकू येत नाही. बसा बसा, सध्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू दे. बसा, बसून घ्या, बसून घ्या. देतो लक्षवेधी, देतो सगळं देतो. बसा, सगळं देतो. बसा बसा बसा. नाना भाऊ मला बोलू दे, त्यानंतर तुम्ही बोला. बरं, सभागृहात ऐकून घ्या, ऐकून घ्या. सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी आता जो मुद्दा सभागृहात सादर केला तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याबद्दल कोणाच्याही मनात कुठची शंका असू नये. पूर परिस्थिती असो किंवा अतिवृष्टी असो, ही यातून राज्याच्या सामान्य जनतेला त्रास होतोय याबद्दल कुठची शंका नाही. आणि काल ज्या वेळेला नानाभाऊंनी या विषयात स्थगन प्रस्ताव सादर करून या विषयात चर्चा करण्यासंदर्भात विनंती केली, त्यावेळेला मी असं स्वतः त्यांना म्हणालेलो की आपण इतर आयुधातनं हा विषय मांडा, मी त्यावरती चर्चा घडवून आणीन. ऐकून घ्या, ऐकून घ्या. त्यानंतर काल माझ्याकडे सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब आणि मला वाटतं सन्मान्य सदस्य अमीन पटेल साहेब यांनी अल्पकालीन चर्चेसंदर्भातला एक प्रस्ताव दिलेला. हो हो हो, सगळ्यांच्या सह्या आहेत, सगळ्यांच्या. त्याच्या अनुषंगाने मी उद्या या विषयावरती चर्चा घेण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. कालचा ऑर्डर ऑफ द डे फायनल झालेला आणि त्यानंतर मला ती तुमच्याकडनं प्राप्त झालेलं. तर उद्याला आपण या संदर्भातली चर्चा घेऊ. आता पुढे जाऊ. बोलू द्या अध्यक्ष महाराज. उद्या अध्यक्ष महाराज याच्यामध्ये देतो अल्पकालीन तर होऊ द्या साहेब. राणे साहेब तुम्ही माझ्या अध्यक्ष महाराज देतो एक अध्यक्ष महाराज काल आपण मान्य केलं अध्यक्ष महाराज की आपण देतो काल आपण मान्य केलं की आपण अल्पकालीन सूचना द्या. आम्ही अल्पकालीन सूचना तुम्हाला वेळेतच दिली 2 तासात. अध्यक्ष महाराज तुम्ही 8 वाजताच आजकाल तुम्ही सगळं टेबल तुमचं मंजूर करता असं मला काल तुम्ही बोललात. आम्ही दुपारीच दिली अध्यक्ष महाराज एक. आणि आपण तिथून सांगितलं होतं की उद्याच मी याच्यावरती चर्चा लावतो. हा प्रश्न नाना भाऊ, आपण रेकॉर्ड तपासून बघा. मी स्पष्टपणे सांगितलंय आपण उचित आयुधातून मला द्या, उचित आयुधातून आपण चर्चा घडवून आणूया. उद्या ही चर्चा घडवून मी आणणार आहे, आपण चिंता करू नका. नाही, हे तुम्हाला नाही करत आहे. मी रेकॉर्ड देतो ना, देतो अध्यक्ष महाराज. दुसरा अंतिम आठवडा प्रस्ताव उद्याच आमचा येणार. उद्या गुरुवार आहे अध्यक्ष महाराज. उद्या आम्ही अंतिम आठवडा टाकू अध्यक्ष महाराज. मला 1 दिवसाचं अधिवेशन आपलं सोमवारचं एकाएक आपण सूचना दिली. त्या दिवशी आपण सोमवारी अधिवेशन रद्द केलं 1 दिवसाचं. 1 दिवस आमचा गेला अध्यक्ष महाराज. माझा अध्यक्ष महाराज आपल्याला महत्वाचा मुद्दा असा आहे, आपणच निर्णय द्यायचा आहे. सुधीर भाऊ सारखे ज्येष्ठ सदस्यांनी आमच्यापेक्षा 1 टर्म पुढे आहेत ते, म्हणून त्याच्यामुळे आमचे ज्येष्ठ सदस्य त्यांनी सांगितलं की हेतू आरोप आपल्याला करू नये. बिलकुल नाही करायचं अध्यक्ष महाराज. पण अध्यक्ष महाराज जे काही तुम्ही तर मुळीच करू नये. मी म्हटलं अध्यक्ष महाराज, मी मान्य केलं.
सुरुवातीलाच केलं. पण अध्यक्ष महाराज आता जे राज्यामध्ये नाही, त्यांना अध्यक्षांचा त्रास समजतो म्हणून. अध्यक्ष महाराज मी तुम्हाला राज्यामधली जी काही भयानक परिस्थिती आज आहे ती भयानक परिस्थितीला सरकारला काही घेणे देणं नाहीये असं सरकारचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज. पण अशा वेळेस राज्यातली जनता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि आपल्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या सगळं लक्ष असताना जीवितहानी असेल, काही भागात पाऊसच पडला नाही. 134 तालुक्यात आज महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही आहे. काही भागामध्ये दुबार पेरण्या सुरू झाल्यात, काही भागामध्ये शेतकऱ्यांजवळ पैसे नाहीत. नानाभाऊ, मला तुमचा मुद्दा समजलेला आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे, ह्याच्यावरती चर्चा मी आता सांगितलं उद्या चर्चा घेतोय ह्याच्यावरती उद्या चर्चा मी घेणार आहे. आपण आज कामकाज पत्रिकेप्रमाणेच करणार आहोत. बसा आता बसा. आणि एक गोष्ट सभागृहाने लक्षात घ्यायची अत्यंत आवश्यक आहे. नाही नानाभाऊ ऐकून तर घ्या, मेरिटवर बोलतोय, बसून घ्या. एक गोष्टीवरती आपण सर्वांनी अत्यंत लक्ष देणं आवश्यक आहे की राज्यात आणि देशात दरवर्षी आपल्याकडे अवकाळी, दुष्काळी किंवा कुठच्याही प्रकारची ही नॅचरल कलॅमिटी आपल्याला सातत्याने दिसून येत आहे. परंतु खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टींचं कारण काय आहे? या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण आहे क्लायमेट चेंज, पर्यावरण बदल. आणि मला वाटतं या विषयावरती कुठेतरी कधीतरी या सभागृहात खरोखर चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे उद्या ज्या वेळेला ही चर्चा घडवून आणू आपण, त्यावेळेला माझी विनंती राहील की हा मूळ कारण जे आहे त्याच्यावरती पण आपण सगळ्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे. चर्चा घेणार अध्यक्ष महोदय, आपण कशावर चर्चा घेणार होतो त्या? कारण उत्तर आम्हाला ऍक्ट ऑफ गॉडच येईल जसं सगळ्यांना येतं, प्रशासनाकडून झालं येणार आहे. ऍक्ट ऑफ गॉड वरती आदित्य ठाकरेंचा कंट्रोल कधीपासून आला ह्याची मला कल्पना नाही, परंतु ऍक्ट ऑफ गॉड वगैरे. चला बसून घ्या, चला बसून घ्या. ठीक आहे, बसून घ्या, मी देतो तुम्हाला उत्तर. बसून घ्या. हे बघा, विषयाचं गांभीर्य सभागृहात आपण सगळ्यांनी ठेवणं आवश्यक आहे. इकडे पावसावरती आपण चर्चा करत आहोत, इथे अतिवृष्टीवरती आपण आता बोलत आहोत, त्यात वेगळा मंदिराचा विषय, हा विषय हे सगळं बरोबर नाही, हे अयोग्य आहे. चला पुढे जाऊया आता. चला निलेश राणेजी बोला. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 5. मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 5. अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. एक मिनिट. अध्यक्ष महोदय, बसा ना आता. नाही आता बसा. सागर साहेब बसून घ्या ना. नाही अध्यक्ष महोदय, चुकीचं आहे. बसून घ्या. नाही, हे चुकीचं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे. मला दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हे. माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे, राज्यात जी परिस्थिती आहे ती चिंताजनक असल्यामुळे आपण अशी वर्तणूक सभागृहात करू नये. आपण सभागृहात गांभीर्यपूर्वक काम करणं अपेक्षित आहे. आपण जागेवर बसावं. सभागृहाची बैठक 5 मिनिटांकरता स्थगित करण्यात येत आहे.